विद्यासागर सौहार्द संस्थेला 33 लाखांचा लाभ, संस्थापक अध्यक्ष आदिनाथ गिजुणे यांची माहिती. सदलगा येथील आचार्य विद्यासागर सौहार्द सहकारी संघ नियमित सदलगा या 2017च्या जानेवारी महिन्यात स्थापन झालेल्या संस्थेने 9 वर्षांच्या कार्यकाळात जनमानसात विश्वास रुजवून तब्बल 33,55,431 रुपये लाभांश मिळविला. या संस्थेचे एकूण सभासद 983, भाग भांडवल 34,22,997 रुपये, ठेवी 13,75,29,296 रुपये, तर कर्जे 11,06,84,775 रुपये, गुंतवणूक 4,17,00,000 रुपये आहे. यावर्षीचा 11% लाभांश जाहीर केला. संस्थेने सदलगा येथील मुख्य शाखेबरोबर चिकोडी, नागराळ, बावची, वनहोडी अशा 5 शाखांद्वारे त्या भागातील सभासदांचा आर्थिक स्तर उंचावला आहे, आर्थिक स्थैर्य प्रदान केले आहे. सदलगा आणि इतर 4 अशा 5 शाखांवर प्रशासकीय पकड घट्ट करत सर्व शासकीय स्तरावरील कागदपत्रांची पूर्तता दरेप्पा हवालदार हे करत असल्याचे यावेळी विशेष करून अधोरेखित केले. या संस्थेच्या माध्यमातून 2025-26 या वर्षी नवीन इंग्लिश मीडियम स्कूल सुरू करण्यात आले. तसेच आणखी नवीन नियोजित निपाणी, बेलकुड, सिद्नाळ अशा 3 शाखांद्वारे विस्तार वाढवत आहे असल्याचे दरेप्पा हवालदार यांनी सांगितले. सदलगातील सर्व शाळांमधून 10वीच्या परीक्षेत पहिल्या क्रमांकाच्या विद्यार्थ्याला 5,001 रुपये रोखीचे बक्षीस जाहीर केले. संस्थेच्या सदस्यांना मरणोत्तर नातेवाईकांना रुपये 3,000चे अनुदान देण्यात येत आहे. यावेळी संस्थापक अध्यक्ष आदिनाथ गिजुणे, देवेंद्र गिजुणे, प्रदीप इंगळे, मनोजकुमार चंदगडे, अभिनंदन वाघे, यद्रेप्पा हवालदार, सुकुमार गिजुणे, सूरज घंगाळे, दत्तात्रय गडकरी साळुखे, प्रकाश मुतनाळे, शुभम देसाई, मधुकर परगावडर, रवींद्र रामनकट्टी, शुभांगी हवालदार, सुशीला गडेप्पन्नवर, इरफान मुजावर, सहसभासद, ठेवीदार, हितचिंतक नागरिक उपस्थित होते. शेवटी आभार माणिक चदगडे सर यांनी मानले. महान कार्य न्यूजसाठी सदलगावून प्रतीक कदम.